मी सांगितलं होतं की पालकाचे पराठ्याची व्हिडिओ मी शेअर करीन, तर मग म्हटलं की चला शेअर करूयात. सो त्याच्यामध्ये धने, जिरे, थोडेसे ओवा, कारण की आपण चण्याचं पीठ वापरणार आहोत म्हणून. आणि त्याच्यानंतर मग तीळ वगैरे असेल तर तीळ थंडीमध्ये खाल्लेलं सर्वात उत्तम. आणि त्याच्यानंतर पालक मस्तपणे, जसं तुम्हाला बारीक पाहिजे तर बारीक, मला अशी मोठी मोठी थोडीशी पालक छान वाटते म्हणून मी तशा पद्धतीने केली. त्यानंतर लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता, मीठ, हळद, जे काही म्हणजे जसं जसं आपल्याला हवं तसं त्यानुसार लसूण वगैरे पण टाकू शकता ठेचा करून त्याचा. मी ऑलरेडी लाल तिखट टाकलं होतं म्हणून मी त्या गोष्टी नाही टाकल्या. आणि त्यात केशवलाही बनवायचं होतं म्हणून केशवसाठी पण थोडीशी म्हणजे विदाऊट तिखट त्याला बनवलं वेगळं सेपरेट. आणि पीठ ना बनवून एक मोजून केशवसाठी 4 आणि घरात 4 बनवले होते मी. थोडेसे बनवून ठेवले आणि नंतर म्हटलं की संध्याकाळी बनवूयात म्हणून माझा विचार केला. केशवला 2 बनवून दिले आणि नंतर संध्याकाळपर्यंत पीठ इतकं बारीक म्हणजे बोलतात ना इतकं पातळ झालं ना, पण बनतात छान. म्हणजे कितीही पातळ होते त्याचे बनतात खूप भारी ना, म्हणजे नरम राहतात व्यवस्थित. तरी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तरी शेवटी ते खूप जास्त नरम झालं होतं. त्याला मग कसं कसं म्हणजे थोडंसं हाताने वगैरे हे करून करून मी केलं, पण चवीला बोलतात ना मस्त. आणि त्यात नरम झाली. सेकंड डेसुद्धा माझे उरले खूप. सो तेही खाल्ले. बिकॉज उपवास होता त्या दिवशी. उपवासाच्या दिवशी माणसाला जेवण जातच नाही, बिकॉज दिवसभर आपण काहीच जेवत नाही. सो सेकंड डे मला जेवणच आम्हाला जात नाही ना. मग आम्ही म्हणजे बनवले मी काहीतरी असतील 20-25 ना, त्यातले मोजून आम्ही खाल्ले असतील 5-6 मोजून दोघांमध्ये. आणि केशवने फक्त मोजून 1 खाल्ला होता. त्याचा बनवलं त्याला पण मी 4 बनवले होते, त्याने फक्त 1च खाल्ला. सो म्हटलं की पण सेकंड डे खाण्यामध्ये जी मजा आहे ना याची, बापरे. सेकंड डे गरम करून मस्त क्रिस्पी क्रिस्पी लागतो तो तर अजून. मग त्याला मस्तपणे थोडंसं तेलामध्ये भाजून त्याच्यावरती वाटलं तर एखादी भाजी वगैरे उरली असेल ती पण लावली ना, स्पेशली बटाट्याची वगैरे, तर बापरे वाव, 1 नंबर लागतं. मस्तपणे गुलाबजामुन वगैरे आणलं होतं आणि मस्तपणे उपास सोडला. सो चला बाय.